सर्व लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे. नोव्हेंबरचा हप्ता पडलेला नाही, मला पडलेला नाही, बाकीच्यांना सर्वांना पडला आहे. पण माझं काय चुकलं असेल की जेणेकरून माझं नोव्हेंबरचा हप्ता माझा पडलेला नाही? तर आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण जे काही कारणं असू शकतात की आपला हप्ता पडला नाही, ते सर्व कारणे आपण पाहून घेऊ. आणि त्यानंतर हा जसा तुम्ही व्हिडिओ पाहिला तसंच त्याच मोबाईलवर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मी जे तुम्हाला इथं सांगणार आहे की कोणत्या कोणत्या कारणामुळे बंद पडला आहे, ते कारणंसुद्धा तुम्हाला दूर करण्यासाठी या मोबाईलद्वारेच तुम्हाला बाकी गोष्टीसुद्धा करता येईल. आणि आशा आहे की तुम्हाला घर बसल्या तुमचा हप्ता पुढचा 18वा आणि 19वा सोबत 17वा नोव्हेंबरचा तो सुद्धा आपल्याला पडून जाईल. फक्त एवढंच करा, 100% मी तुम्हाला खात्री देतो, एवढा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 70% घराच्या बाहेर न जाता घरातल्या घरात बसून मोबाईलवर तुम्हाला जे बी काही त्रुटी आल्या असतील ते थोड्याफार का होईना दूर 100%, 70% तरी करता येतात. राहिले फक्त 30% आणि 30% कोणते राहिले ते सुद्धा सांगतो. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. एवढा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 17वा नाही, कुठलाही नंतर आत्तापर्यंत आणि याच्या पुढचा कोणताही जरी हप्ता रुकला तर तुम्हाला स्वतःला कारणमीमांसा करता येते. आणि कोणती कारणं आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता बंद पडू शकतो, या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. तर पहिलं कारण तुम्हाला सुरुवातीला सांगतो की आपण स्वतः आपलं खातं ज्या बँकेमध्ये चालू आहे, ज्यामध्ये आपला लाडक्या बहिणीचा हप्ता पडत आहे, तिथे जाऊन सुरुवातीला बघा की आपला खातं चालू आहे का. जर खातं चालू असेल तर काही हरकत नाही, आणि जर खातं बंद असेल तर बंद कशामुळे होतं ते पण सांगतो. बंद हे आपण 3 महिने खात्यामधले पैसे उचलले नाही किंवा काढले नाही, टाकले नाही, त्याच्यामुळं बँक हे 3 महिने झाल्यानंतर निष्क्रिय खातं असं समजते. तर त्याला नॉमिनल चार्जेस असतात बँकेचे, ते भरून तुम्ही पुन्हा खातं चालू करून घ्या. दुसरी गोष्ट आहे DBT. आता आपल्याला कसं असते, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे पडतात. मग आपले खाते 4-5 असतात. कोणतं एक गावाकडं असते, आपण आता शहरामध्ये आलेलो असतो, आणि गावाकडं जे छोटे मोठे कॉर्पोरेट बँक वगैरे छोटे जे साधारण जे छोट्या लेवलचे असतात त्या बँकांचे आपण कर्ज घेतलेलं राहतं, नाही गेलं तर काहीतरी झालेलं असतं. मग तिथं ते बँका खालीवरी काहीतरी समजा आपले कागदपत्र वगैरे कर्ज वगैरे आपण करत असताना KYC वगैरे झालेली असते, मग ती आपल्याला माहीत नसते. आपण काय करतो, आपण तर आपल्या इथं शहरामध्ये ज्या बँकेला दिलेल्या आहेत त्या बँकेमध्ये चौकशी करतो, पण बँकवाला म्हणतो की तुमचे पैसे पडले नाहीत. मग ते बँकेचे पैसे कुठं पडलेले असतात, तर ते बँकेचे पैसे पडलेले असतात तुमचे गावाकडच्या बँकेमध्ये. मग ते कसं तपासणार तुम्ही, तर तुम्हाला सांगतो, त्याला म्हणतात बँक सीडिंग स्टेटस. मग ते स्टेटस कसं पाहायचं, तर मी तुम्हाला सांगतो, आधार कार्ड जो आपला असतो तशीच आधार कार्डाची एक वेबसाईट असते, माय आधार किंवा UDAI. ह्या UDAI वेबसाईटवर जायचं आणि तिथं चेक बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन असतो. त्या ऑप्शनमध्ये आपण क्लिक केल्यानंतर वरच्या चौकटीमध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकायचा, खाली कॅप्चा टाकायचा, OTP जो येईल तो OTP कुठे येणार, जो आपल्या आधार कार्डाला मोबाईल लिंक केलेला आहे त्यालाच OTP येतो. तो OTP टाका आणि टाकल्यानंतर लगेच तुम्हाला समजून जाईल की बँकेचं नावसुद्धा दिसेल आणि स्टेटस ॲक्टिव्ह आहे का. आणि स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर काही चिंता नाही, पण दुसरा प्रॉब्लेम बघू शकता. तर आता मी तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम सांगतो. दुसरा प्रॉब्लेम काय असू शकतो तुमचा, की आपण ज्या ठिकाणी अर्ज केलो तिथे जायचं, अर्जाची तपासणी करायची, अर्जाची स्थिती तपासणी करायची. आता मी सांगतो तुम्हाला की तुम्ही अर्ज कुठे केला असेल, तर एक तर नगरपंचायतमध्ये, नगर परिषदेमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा कोणत्या कम्प्युटरवाल्याजवळ. मग कम्प्युटरवाल्याजवळ शक्य झालं तिथं अर्जाची तपासणी करा. मग तिथं 3 प्रकार असतात, एक ॲप्रूव्ह, एक पेंडिंग आणि एक होल्ड. पेंडिंग म्हणजे काहीतरी कागदपत्र राहिले आणि त्याची पूर्तता केल्या पण त्याचे अजून वरून अप्रूव्हमेंट आलं नाही, त्याच्यामुळं पेंडिंग असतो. आणि होल्ड जे की आपल्या कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी म्हणजे काय असतात, जे तुमचं आधार कार्डावर नाव आहे, जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, तेच तुम्ही जे अर्ज लाडक्या बहिणीचं केलात त्यामध्ये आणि याच्यामध्ये साम्य आहे का. साम्य जर नसेल तर ते मग आपलं जे योजनेचं जे अर्ज आहे ते होल्डवर ठेवू शकतात. मग त्याची पूर्तता तुम्ही तिथंच त्यांच्याजवळ जाऊन करू शकता. ते झालं. आणि त्यानंतरसुद्धा आपलं ते सुद्धा बरोबर आहे
आणि तरीसुद्धा आपले पैसे येतच नाही आहेत, तर मग सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे तो मी सांगतो. आपल्या जिल्हा महिला बालविकास केंद्र, प्रत्येक जिल्ह्याला एक केंद्र असते आणि त्या प्रत्येक केंद्राचा एक हेल्पलाईन नंबर असतो, जो की पूर्णतः निःशुल्क असतो. त्या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करून घ्या. आणि तो नंबर कुठे भेटेल तुम्हाला? जर तुम्ही गावात राहत असाल तर आपली अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडीचे जे मदतनीस किंवा समजा आपले जे कर्मचारी असतात सरकारी, त्यांच्याकडे महिला आणि बालविकास केंद्राचा संपर्क असतो आणि त्यांना तुम्ही संपर्क केल्यानंतर ते गोष्टी होऊन जातील. आणि तुम्हाला याच्यानंतर अजून एक सांगतो, जे तुमचं गावाकडं खातं आहे आणि तिकडे पैसे जर आपले पडत असतील तर ते आपल्याला शहरामध्ये आपल्या शहराच्या बँकेत जर आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं असेल, म्हणजे पुढच्या वेळेस आपले पैसे आपल्या इथल्या खात्यामध्ये जर पडायचे असतील तर काय करावं लागते, तर मी तुम्हाला सांगतो. ते सुद्धा सोपी प्रोसेस आहे. NPCI वेबसाईट आहे, त्या NPCI वेबसाईटवर जायचं. NPCI वेबसाईटवर ज्या लाभार्थ्यांचं आहे गावाकडं पडत असतील पैसे, त्यांच्यासाठी हे आहे. NPCI वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे 3 डाव्या बाजूला आडव्या अशा रेषा आहेत, त्या रेषेवर क्लिक करायचं आणि तिथं गेल्यानंतर कस्टमर नावावर क्लिक करायचं. कस्टमर नावावर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजेच BASE या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग / आधार डिसीडिंग अशा नावाचं एक ऑप्शन आहे, ते ऑप्शन सिलेक्ट करायचं. ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो टाकायचा वर, खाली बँकेचा अकाउंट नंबर, त्याच्यानंतर आपला कॅप्चा, डबल बँकेचा अकाउंट नंबर टाकायचं कन्फर्म करण्यासाठी, कॅप्चा टाकायचा. लगेच मग आपल्या बँकेची व्हेरीफाय होईल वेबसाईटवरून. मग ते झाल्यानंतर ते दाखवल की तुमचं आता सध्या कुठं पैसे पडत आहेत, म्हणजे आधार लिंक तुमची कोणत्या बँकेमध्ये पैसे पडत आहेत. मग आपण ते बँक ठेवायची सिलेक्ट केलेली आणि दुसरी आपल्याला जे आपली टाकायची आहे शहरामधली बँक, उदाहरणार्थ SBI टाकायची आहे, कोणतीही टाकायची आहे, तर ते बँक तिथं बँकेचं नाव सर्च करा, IFSC कोड टाका आणि आपला अकाउंट नंबर टाकून द्या. त्याच्यानंतर जे काही कॅप्चा असेल ते कॅप्चा भरा. भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. लगेच तुम्हाला मॅसेज येऊन जाईल की तुमचं सक्सेसफुली NPCI जे समजा तुम्ही आधार बँक मॅपिंग जे म्हणजे आपल्या इकडच्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये चेंज केलं आहे त्याच्यासाठी तो मॅसेज येतो. ती झाल्यानंतर आपल्याला आपले पैसे पडण्यामध्ये खूप खूप मदत होऊन जाते. धन्यवाद.